नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक आज आनंदाची बातमी सांगणार आहे. ती म्हणजे ठाणे जिल्ह्यातील पहिलं तारांगण प्लॅनेटरियम आणि वेधशाळा जे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही शहापूर येथे निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या दोन बंधूंनी तयार केलेली आहे. आणि त्याचं उद्घाटन येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजता तेथील लोकप्रिय आमदार श्रीयुत दौलतजी दरोडा आणि माझ्या हस्ते होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. म्हणून प्रथम आपण निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांचं अभिनंदन करूया की खगोलप्रेमीसाठी ठाणे जिल्ह्यामध्ये शहापूर येथे यांनी हे विज्ञान मंदिर उभं केलं आहे. म्हणून आता या तारांगणामध्ये प्लॅनेटरियममध्ये 56 सीट्स आहेत आणि अर्धा ते 1 तासाचे कार्यक्रम हे मराठी, इंग्रजी, हिंदीमधून करण्याची तिथे सोय आहे. अद्ययावत आधुनिक असं हे तारांगण प्लॅनेटरियम त्यांनी उभारलेलं आहे. तसंच जवळच वेधशाळा आहे, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी आहे. तिथे 4 मोठ्या दुर्बिणी आहेत आणि या दुर्बिणी व्हायब्रेशन होऊ नये म्हणून कॉन्क्रीट पिलर्सवरती बसवले आहेत. त्यापैकी एक दुर्बीण सूर्याकडे लावलेली आहे. दिवसा सौरज्वाला सनस्पॉट आपल्याला पाहता येतात आणि रात्री इतर 2 दुर्बिणी आहेत त्या संगणकाला जोडलेल्या आहेत आणि प्रोजेक्टरच्या साहाय्यानं मोठ्या स्क्रीनवरती आकाशात जे ऑब्जेक्ट दिसतं ते स्क्रीनवर आपल्याला पाहता येण्याची तिथे सोय आहे. तशीच चौथी जी दुर्बीण आहे तीसुद्धा मोठी आहे आणि त्यातूनसुद्धा गुरुचे 4 चंद्र, शनीचे वलय, देवयानी दीर्घिका आणि आकाशातील इतर अनेक गोष्टी पाहण्याची सोय तिथे आहे. अद्ययावत अशा ऑब्झर्वेटरी, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी या ठाकूर बंधूंनी शहापूर येथे केलेली आहे. अर्थात तिथे राहण्याची पण सोय, ज्यांना रात्रभर आकाश दर्शन करायचं आहे त्यांच्यासाठी जेवण्याची खाण्याचीसाठी कॅन्टीन आहे आणि सेल्फी पॉईंट्स पण आहेत आणि सभागृह आहे जिथे प्रदर्शनाची सोय आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये हे पहिलं तारांगण म्हणजे प्लॅनेटरियम आणि वेधशाळा म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेटरी ही निलेश ठाकूर आणि गिरीश ठाकूर या 2 बंधूंनी तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन येत्या रविवारी होत आहे. आपण त्यांचं अभिनंदन करूया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.